नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सी-आर-पी-एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती सध्या सुरू आहे सी-आर-पी-एफसाठीची आणि यामध्ये महाराष्ट्रासाठीचं जे ग्राउंड आहे, याबाबतची माहिती, त्याचा कट ऑफ, रनिंग आणि ट्रेड टेस्ट जे आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आपल्या सगळ्यांचं नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर शासकीय सरळ सेवा भरतीबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे शासकीय सरळ सेवा भरतीचे अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सी-आर-पी-एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2026ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण सी-आर-पी-एफ ट्रेड्समन भरतीमध्ये एकूण किती पदे आहेत, महाराष्ट्रातून एकूण किती अर्ज आले आहेत, महाराष्ट्राची संभाव्य कट ऑफ हे किती असू शकते, पुणे आणि नागपूरमध्ये ग्राउंड जे आहे मैदानी चाचणी हे कुठे होणार आहे, त्याचबरोबर पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी रनिंग हे किती आहे, ट्रेड टेस्टमध्ये नेमकं काय असू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी-आर-पी-एफचा ग्राउंड सप्टेंबरमध्ये होणार की ऑक्टोबरमध्ये, सगळी माहिती जाणून घेऊयात. सी-आर-पी-एफ ट्रेड्समन भरतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे पोलीस भरती आहे. यामध्ये सेंट्रल रेल्वे पोलीस फोर्स. तर यामध्ये पाहू शकता, यामध्ये मित्रांनो, सी-आर-पी-एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरतीमध्ये एकूण किती पदे आहेत, तर भरतीमध्ये विविध ट्रेड्ससाठी मोठ्या प्रमाणावर पदांची भरती हे करण्यात येणार आहे. यामध्ये ड्रायव्हर आहे, माळी आहे, धोबी, मुची आहे, त्याचबरोबर पाहू शकता सफाई कर्मचारी, कुक, त्याचबरोबर वॉटर कॅरियर, नाई आहे, दर्जी, सुतार, पेंटर, ब्रास, पॅड आहे, पाईप पाईप ब्रँड आहे, त्याचबरोबर पायनियर आणि इलेक्ट्रिशियन अशा विविध ट्रेड्सचा यामध्ये समावेश असेल. तर यामध्ये पाहू शकता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, यामध्ये रेल्वे नाही, सेंट्रल रिझर्व्ह. तर या भरतीमध्ये जवळपास 9,195 पदांसाठीची भरती प्रक्रिया असल्याचं हे सांगितलं जात आहे. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या भरतीमध्ये फक्त लेखी परीक्षा देऊन उमेदवारांची निवड होणार नाही आहे सी-आर-पी-एफ भरतीसाठी. कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता म्हणजे फिजिकल टेस्ट ही महत्त्वाची असणार आहे. म्हणूनच ज्याने फॉर्म भरला आहे त्याने आत्तापर्यंत लेखी परीक्षेचा अभ्यास न करता ग्राउंडची तयारीसुद्धा सुरू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्रातून किती अर्ज आलेत हे सुद्धा पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातून एकूण किती उमेदवारांनी अर्ज केला आहे? तर उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातून साधारण 40 ते 50,000 अर्ज आल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी हा आकडा जवळपास 40,000 असल्याचं सांगितलं जात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा अधिकृत अंतिम आकडा नाही आहे. म्हणून आपण 40 किंवा 50,000 अर्ज हा अंदाज पकडू शकता. काही कारण पाहू शकता, काही उमेदवारांनी पूर्ण अर्ज केलेला नसेल. त्याचवेळी काही उमेदवार फक्त अर्ज केला असेल, पुढे परीक्षेला बसणार नसतील. त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी सुद्धा गैरहजर राहू शकतात. त्यामुळे हा आकडा कमी येऊ शकतो. आता हा जर आपण अंदाजित आकडा पकडला, तर महाराष्ट्राचे कट ऑफ हे किती जाऊ शकते? सी-आर-पी-एफसाठीची, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्ससाठी. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि विचारला जाणारा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सी-आर-पी-एफ ट्रेड्समन कट ऑफ हे किती जाऊ शकते? तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या अधिकृत 2026 साठीची कट ऑफ हे जाहीर झालेलं नाही आहे. मात्र मागील ट्रेंड आणि उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्राचे संभाव्य कट ऑफ 30 ते 50 गुणांच्या आसपास हे असू शकते, असा अंदाज आहे. यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ही 36 ते 40 ते 50 गुण अशा मागील कट ऑफचा सुद्धा संदर्भ दिला जातोय. पण लक्षात ठेवायचं आहे, 30 ते 50 हा अधिकृत कट ऑफ नाही आहे. पुन्हा एकदा, अंतिम कट ऑफ हे कॅटेगरी, मेरिट आणि परीक्षा आणि अधिकृत निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला 35 कट ऑफ किंवा 40 कट ऑफ सांगितले असेल, तर लगेच त्यावरून तोच निष्कर्ष काढू नका आणि तशा पद्धतीची तयारी ठेवू नका. तुमची फुल मार्क्सची तयारी ही असणं आवश्यक आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कट ऑफ हा 30 ते 50 मध्ये राहू शकतो, तर कट ऑफ हा तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. तर का? याचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा पाहूयात. प्रश्न असा येतो की कट ऑफ जे आहे ही कमी राहण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. तर यामागचं कारण काय आहे? तर पहिलं कारण, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा फिजिकल टेस्ट होणार आहे
अनेक उमेदवार लेखी परीक्षेची तयारी करतात, मात्र ग्राउंडमध्ये अपेक्षित कामगिरी त्यांना करता येत नाही. दुसरं कारण म्हणजे लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग, मायनस मार्किंग असणार आहे. तर या कारणामुळे अंदाजाने जास्त प्रश्न सोडवणं नुकसानकारक ठरू शकतं. तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्रातून अर्जांची संख्या इतर काही मोठ्या भरतीच्या तुलनेमध्ये कमी असण्याचा अंदाज आहे. आणि चौथं म्हणजे ही भरती नियमितपणे दरवर्षी येणारी भरती नसून काही वर्षाच्या अंतराने येत असल्याचं हे कारणसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे कट ऑफ हा कमी राहू शकतो. मात्र पुन्हा एकदा सांगायचं आहे, कट ऑफबाबत सध्या कोणतीही अधिकृत आकडा नाही आहे. हा फक्त आपण अंदाज विश्लेषणाच्या आधारावर सांगितलं आहे. यामध्ये खूप जास्त बदल हा होऊ शकतो. त्याच्यानंतर ना पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मैदानी चाचणी जी आहे CRPFसाठीची, ही नक्की कोणत्या ग्राउंडवर आणि कुठे होणार आहे. तर महाराष्ट्रासाठीची उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रासाठीचं 2 CRPF केंद्रांचा उल्लेख हा केलेला आहे अर्जांमध्ये सुद्धा. पुण्यातील तळेगाव CRPF सेंटर आहे आणि नागपूरमधील एक CRPF सेंटर आहे. तर तुमची फिजिकल टेस्ट जी आहे, तुम्ही अर्जाच्या वेळी जो केंद्र निवडलेला आहे, त्या केंद्रानुसार होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही अर्ज करताना पुणे किंवा नागपूर यापैकी कोणतं केंद्र निवडलं होतं हे नक्की तपासा. आणि ग्राउंडची तारीख, रिपोर्टिंग टाईप आणि अधिकृत कॉल लेटर किंवा CRPFचे कडून मिळणाऱ्या सूचनांचं जे यामध्ये स्पष्ट होणार आहे. तुमच्याकडे तुम्हाला जे हॉल तिकीट मिळेल त्यामध्ये तुमचं परीक्षा केंद्र, तुमचा वेळ याबाबतची सगळी माहिती तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल. आता मैदानी चाचणीकडे वळूयात. पुरुष उमेदवारांसाठीची रनिंग किती जाईल, हे किती असेल सर्वात महत्त्वाचा भाग. तर पुरुष उमेदवारांना किती रनिंग करावे लागेल? दिलेल्या माहितीनुसार पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग असेल. 24 मिनिटांमध्ये ती पूर्ण करावी लागेल. म्हणजेच 5 किलोमीटरसाठी तुमच्याकडे फक्त 24 मिनिटांचा वेळ असेल. त्यामुळे ज्यांनी अजून रनिंग सुरू केली नाही त्यांनी आत्ता वेळ घालवू नये. आजच 1 किलोमीटरपासून ती सुरुवात करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 2 किलोमीटर, 3 किलोमीटर करत 5 किलोमीटरपर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि फक्त अंतर पूर्ण करण्याचा सराव करू नका. तर 24 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर पूर्ण करण्याचा वेग विकसित करणं, तो मिळवणं आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी रनिंग कशी असेल? तर महिला उमेदवारांसाठी मिळालेल्या माहितीनुसार 1600 मीटर रनिंग 8 मिनिटांमध्ये त्यांना पूर्ण करावे लागेल. त्यामुळे महिला उमेदवारांना सुद्धा नियमित रनिंगचा सराव हा करणं आवश्यक आहे. आता ट्रेड टेस्ट जी घेतली जाईल यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं? तर मित्रांनो, CRPF भरतीमध्ये, ट्रेड्समन भरतीमध्ये ट्रेड टेस्ट हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे. येथे फक्त तुमच्या ट्रेडचं नाव माहिती आहे का हे विचारलं जाणार नाही आहे. त्यामुळे त्या ट्रेडशी संबंधित प्रत्यक्ष कामसुद्धा करून दाखवावं लागेल. उदाहरणार्थ ड्रायव्हर ट्रेड असेल, यामध्ये ड्रायव्हिंग, वाहन हाताळणे, पार्किंग आणि वाहनाच्या सामान्य जे आहे वाहन चालवण्याचं, याबाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मोटर मेकॅनिक, वाहनातील सामान्य मेकॅनिक काम आणि विविध साधनांचा योग्य वापर तपासला जाऊ शकतो. दर्जेसाठी पाहिलं तर माप घेणे असेल, कापड कापणे, शिलाई करणे आणि कपडे तयार करण्याचे कौशल्य हे चेक केलं जाऊ शकतं. मुची, चामड्याचे काम, बूट पॉलिश करणे असेल, बूट दुरुस्ती आणि संबंधित साधनांचा वापर जो आहे हा तपासला जाऊ शकतो. सुतारसाठी लाकूड कापणे असेल, सोडणी करणे, पॉलिश करणे आणि विविध वस्तू तयार करण्याचं काम हे चेक केलं जाऊ शकतं. पेंटर, रंग तयार करणे, रंगांचं मिश्रण, अक्षरलेखन आणि पृष्ठभागावर पेंटिंग करण्याचं कौशल्य. माळी कामासाठी झाडांची लागवड, रोपांची देखभाल, बियाणे आणि खते, बागकामाचे मूलभूत ज्ञान हे चेक केलं जाऊ शकतं. कुकसाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक करण्याची क्षमता चेक केली जाऊ शकते. वॉटर कॅरियर यासाठीचं पाहू शकता. नाई आहे, धोबी, सफाई कर्मचारी त्याचं कौशल्य, पायोनियरसाठीचं इलेक्ट्रिशियनचं कौशल्य आहे. तर या सगळी चेक केले जाऊ शकतात ट्रेड ट्रेड टेस्टमध्ये. तर त्यामुळे तुमची ट्रेडसाठी फॉर्म भरला आहे, त्या ट्रेडचा प्रत्यक्ष सरावसुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता अत्यंत महत्त्वाचा असा शेवटचा प्रश्न, की जी मैदानी चाचणी आहे CRPFसाठीची, ट्रेड्समनसाठीची, ही ग्राउंड ही कधी येऊ शकते? तर ग्राउंड कधी होणार? उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील उमेदवारांचा फिजिकल टेस्ट साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
पण अधिकृत तारीख नाही आहे. मागे-पुढे होऊ शकतं. सप्टेंबरमध्ये होऊ शकतं, ऑक्टोबरमध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा विभागाच्या अधिकृत वेळापत्रकामध्ये तारीखसुद्धा बदलू शकते. त्यामुळे अधिकृत कॉल सेंटर, कॉल लेटर जे आहे तुमचं CRPFची सूचना मिळेपर्यंत आपण ही तारीख जी आहे संभाव्य कालावधी म्हणूनच मानू शकतो. कारण त्यानंतरनं फिक्स तारीख जी आहे हे CRPFकडून जाहीर केली जाईल. आता सध्या उमेदवारांनी काय करावं, तर उमेदवारांनी आत्ता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे CRPF ट्रेड्समनसाठी फॉर्म भरला असेल, त्याची पहिली गोष्ट रनिंग सुरू करा. पुरुष असाल तर 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये लक्ष द्या. महिलांसाठी 1500 मीटर 8 मिनिटामध्ये पूर्ण करण्याचा सराव करा. दुसरी गोष्ट लेखी परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे फक्त जास्त प्रश्न सोडवण्यापेक्षा अचूक प्रश्न सोडवण्यावर लक्ष द्या. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ट्रेडचा प्रॅक्टिस सराव करा. तुम्ही ड्रायव्हर असाल, इलेक्ट्रिशियन असाल, कुक असाल, सुतार असाल किंवा कोणत्याही ट्रेड्समध्ये असाल, तर तुमच्या ट्रेडमध्ये कोणती प्रत्यक्ष कामं येतात याचा सराव ठेवा. तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे, तुमचं डॉक्युमेंट आणि फिजिकल टेस्ट सेंटर हे सुद्धा आधीच तपासून घ्या. तयार असणं आवश्यक आहे. कारण ऐनवेळेला जेव्हा तारीख जाहीर होईल, तेव्हा तुम्हाला अडचण ही येऊ शकते. तर अशा पद्धतीने पाहू शकता फिजिकल टेस्ट, रिटन टेस्ट आणि ट्रेड टेस्ट अशा पद्धतीने 3 टेस्ट जे आहे यामध्ये घेतले जातील आणि जर तुमचे मार्क्स 30, 40 किंवा 50च्या आसपास असतील, तर तुमचं सिलेक्शन निवड होण्याची संधी CRPFसाठी असणार आहे. अधिकृत कट ऑफ जो आहे हा याच दरम्यान राहण्याची शक्यता आहे. CRPF भरतीबाबतच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.